सिव्हिल इंजिनियरचा अर्थ असा झाला की करप्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. जो सध्याच्या परिस्थितीमध्ये रूढ अर्थाने जर बघायला गेलं तर तो बऱ्याच प्रमाणामध्ये सार्थ करताना इंजिनियर्स दिसतात. आणि त्याच्यामुळे माझ्या मते आपल्यावरची जबाबदारी आणखीन जास्त वाढते. कारण ह्या अर्थाचा आपल्याला जो खरा अर्थ होता त्या अर्थापर्यंत आपल्याला पोचावं लागणार आहे जर आपल्याला सिव्हिल इंजिनियर किंवा सिव्हिल या शब्दाला आपल्याला उचित न्याय द्यायचा असेल आणि त्याचं वेटेज जर का परत प्राप्त करून द्यायचं असेल तर. मग सिव्हिलचा अर्थ काय आहे? सिव्हिलचा अर्थ काय? जसं आपण मग म्हटलं की जनरेटर, तसं क्रिएशन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. आणि हे जे क्रिएशन आहे ते कशासाठी पाहिजे ते देशपांडे सरांनी सांगितलं. ते कशासाठी पाहिजे तर ह्युमन लाईफ, आपण ज्यावेळेस माणूस म्हणतो तर माणसामध्ये निश्चितच काही गोष्टी जास्त आहेत आणि ह्या ज्या गोष्टी जास्त आहेत त्यांच्या साह्याने आपण मानवाचं जीवन सुकर करायला पाहिजे. आपले मानवाचा किंवा सजीवापेक्षा सुद्धा मानवाच्या ज्या मुख्य प्रामुख्याने 3 गरजा आहेत, ज्या आजही 3 गरजा या आपल्या महत्त्वाच्याच गरजा आहेत: अन्न, वस्त्र आणि निवारा. अन्नाच्या निर्मितीमध्ये वाढ करण्यासाठी सुद्धा आपल्याला सिव्हिल इंजिनियर्सची आवश्यकता आहे. इरिगेशन आपण जे म्हणतो त्याचा आपल्याला उपयोग करू. निवारा आपल्याला नैसर्गिक निवारे आधीच्या काळात प्राप्त होते पण ते आपल्याला पुरे नसे झाले म्हणून आपण आता निवारा प्रत्येकासाठी तयार करतो. सो म्हणून आपल्याला क्रिएटर म्हटलं जातं. म्हणजे जसा गॉड आहे, जसं जनरेटर आहे, या सृष्टीचा निर्माण करता तो आहे. त्याच्यानंतर जर का सृष्टीवर काही कमी पडलं तर ते निर्माण करण्याचं काम कोण करणार आहे? तर इंजिनियर करणार. मी इंजिनियर मुद्दा म्हणतोय, सिव्हिल इंजिनियरच म्हणत नाही, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये इंजिनियर हाच त्याच्यामधला मुख्य काम आहे. मग इंजिनियरचा मुख्य रोल काय असायला पाहिजे? तर सगळ्यात महत्त्वाचं आपलं मानवी आयुष्य आणि मानवी मूल्य यांच्यामध्ये संवर्धन करता आलं पाहिजे. आपण इंजिनियर्स डे साजरा करतो. इंजिनियर्स डे जो आहे हा आपला 15 सप्टेंबर जो आज आपण साजरा करतोय, हा का साजरा करतो किंवा का साजरा करायला हवा याच्या मागची भूमिका आपण जोपर्यंत लक्षात घेणार नाही तोपर्यंत इंजिनियर्स डे साजरा करून आपल्याला काहीही उपयोग होणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं काय, मग आपण इंजिनियर म्हणून किंवा विश्वेश्वरय्यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी हा दिवस साजरा करण्याचं आपण का ठरवलं? तर त्याच्याकरता विश्वेश्वरय्यांचं थोडंसं आयुष्य आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. मुळात सिव्हिल इंजिनियर्सचं जेव्हा आयुष्य आपण बघतो तर विश्वेश्वरय्याच नाही तर तुम्ही जर का सगळ्या सिव्हिल इंजिनियर्स बघितले जे सध्याचे प्रचलित आपल्याला माहिती असणारे आणि ज्यांचं आज खूप मोठं नाव आहे, आपल्या आजूबाजूला बघितलं तर असे 25-25 इंजिनियर सहज दिसतील. फक्त आपल्याला त्याच्यासाठी डोळे ठेवण्याची गरज आहे. आणि यांचे आदर्श जे आहेत ते आदर्श आपण कुणाचाही जन्मदिवस किंवा कुणाचाही स्मृती दिन आपण का साजरा करतो तर त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी केलेल्या आहेत तशा गोष्टी माझ्याकडून व्हाव्यात आणि त्याचं मला वारंवार स्मरण व्हावं. कारण माणसाला जसं अन्न, वस्त्र, निवारा आहे तसंच त्याला एक विस्मरणाची पण खूप मोठी देणगी आहे. त्यामुळे तो आत्ता जरी इथे लक्षात असलं तरी इथून बाहेर पडल्यावर लक्षात राहील का नाही सांगता येत नाही. आणि म्हणून त्याला हे वारंवार स्मरण करावं म्हणून हे स्मृतिदिन साजरे केले जातात. विश्वेश्वरय्यांनी असं काय केलं की ज्याच्यामुळे आपण विश्वेश्वरय्यांचा जन्मदिन स्मृतिदिन म्हणून साजरा करतो किंवा इंजिनियर्स डे म्हणून साजरा करतो. त्याच्यामधलं जे सगळ्यात मोठं उदाहरण आहे ज्याच्यामुळे आपण हे करतो त्याच्यामधलं त्यांचं जे इन्व्हेन्शन आहे, त्यांनी जे इनोव्हेशन केलं, ॲटोमेटेड गेट सिस्टीम. म्हणजे इंग्रजांनी धरणं बांधली असतील पण इंग्रजांना ऑटोमेटेड गेट सिस्टीमचं इन्व्हेन्शन करता आलं नाही. ते इन्व्हेन्शन विश्वेश्वरय्यांनी केलं. विश्वेश्वरय्यांनी केलं ह्याच्यामध्ये त्यांच्या बुद्धिमत्तेचा, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा खूप मोठा वाटा आहे. त्यांचं मोठेपण त्याच्यामध्ये आहेच आहे. पण एवढ्यावरती हे थांबत नाही. त्याच्या पुढे जाऊन त्यांनी जे केलं त्याच्यामुळे आज आपण त्यांचा स्मृतिदिन म्हणून साजरा करतो. त्याच्या पुढे काय केलं त्यांनी तर सामान्यपणे माणसांनी जर का असं काही इन्व्हेन्शन केलं तर माणूस पहिल्यांदा त्याचा हाच विचार करेल की ह्याच्यातून मला पैसे कसे मिळतील. पण विश्वेश्वरय्यांनी हे जे पेटंट विश्वेश्वरय्यांच्या नावावर होतं त्याच्यासाठी 1 रुपया सुद्धा फी ठेवली नाही आणि अख्ख्या जगाच्या कल्याणासाठी त्यांनी हे पेटंट फ्री ऑफ कॉस्ट जगाला दिलं आणि म्हणून विश्वेश्वरय्यांचं मोठेपण. नुसतं तेवढंच नाही आहे तर जेव्हा आपण इंजिनियर म्हणतो, इंजिनियरनी स्वतःला कुठल्याही ब्रँचमध्ये लिमिटेड करू नये असं माझं मत आहे. याचं कारण का बरं आहे तर इंजिनिअरिंग किंवा इंजिनियर ही एक थिंकिंगची प्रोसेस आहे. ती सिव्हिल इंजिनियरकडे आहे. याचा अर्थ असा नाही की सिव्हिल इंजिनियर मेकॅनिकलमध्ये काही करू शकत नाही किंवा मेकॅनिकल इंजिनियर सिव्हिलमध्ये काही करू शकत नाही. विशेषतः आजच्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर हे सगळंच हँड बाय हँड जातं. आज असं होऊ शकत नाही की मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा विचार न करता मी माझी बिल्डिंग बांधू शकेल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरचा विचार न करता मी माझी बिल्डिंग बांधू शकेल. असं आज कुठल्याही बिल्डिंगमध्ये होत नाही. अगदी साध्या रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये सुद्धा होत नाही.
तिथे आपल्याला कन्सील वायरिंग करायचं असतं. कन्सील वायरिंग करायचं तर मला स्लॅबमध्ये कंड्यूट टाकायला पाहिजे. म्हणजे मला प्लॅनिंग करत असताना, प्लॅन बनवतानाच मला विचार करावा लागतो की मला स्विचेस कुठे द्यायचे, वायर किती टाकायचे आहेत. म्हणून इंजिनिअरिंग हे सगळं इंजिनिअरिंग हँड बाय हँड होतं. आणि म्हणून इंजिनिअरनी काय करायला पाहिजे, तर ज्या कुठल्या माध्यमातून ह्युमन एफर्ट्स कमी होतील, मानवाची कष्ट कमी होतील, मानवाचं आयुष्य सुकर होईल, अशा गोष्टी करायला पाहिजे. आणि म्हणून इंजिनियर्सला क्रिएटर म्हटलं जातं. त्याच्या मागचं जे कारण आहे ते हे आहे, विश्वेश्वरय्यांनी केलेले काम नुसतं एका त्याच्यावर थांबत नाही. पेटंट मिळालं तेवढं केलं एवढ्यावर थांबत नाही. तर असंख्य उदाहरणं त्याची देता येतील. त्याची 2-3 महत्त्वाची उदाहरणं देईल आणि नंतर त्यांचे एक व्यक्तिमत्वातला एक पैलू सांगेल की ज्याच्यामुळे विश्वेश्वरय्यांसारखे मोठे लोक आपण मानतो. तर दुसरं त्यांनी जे काय केलं, फ्लड कंट्रोल ऑटोमॅटिक गेट सिस्टीमच्या माध्यमातून केलं. पण इरिगेशनमधलं त्यांचं काम जे आहे ते पण प्रेझेंट आहे. कर्नाटक स्टेटमध्ये म्हणजे म्हैसूर स्टेटची दिवाण झाल्यानंतर इरिगेशनमध्ये खूप काम केलं. तसंच हैदराबादला हुसेन सागर तलाव तुम्ही ऐकला असेल. पण हा जो हुसेन सागर तलाव आहे, हैदराबादला जो वारंवार पुराचा फटका बसत होता, तो पुराचा फटका थांबवण्यासाठी हुसेन सागर तलावाची निर्मिती विश्वेश्वरय्यांनी केली. म्हणजे त्यांचा जो काही अभ्यास होता तो किती मोठा होता. म्हणजे त्याच्यानंतर जस्ट एक त्याच्या मागच्या वर्षी फक्त पूर आला हैदराबादला. याच्यानंतर म्हणजे तो बांधल्यानंतर जवळपास 50 ते 70 वर्षामध्ये कधीही हैदराबादला पुराचा फटका बसला नाही. एवढं विजन त्यांच्याकडे मोठं होतं. याच्याबरोबर नुसतं एवढंच काम करून ते थांबले नाही, तर म्हैसूर स्टेटचे दिवाण झाल्यानंतर त्यांची अनेक पुस्तकं आहेत. त्याच्यातलं एक जे छोटं पुस्तक आहे ते पुस्तक आहे इंडस्ट्रीयल ग्रोथ, भारताच्या इंडस्ट्रीयल ग्रोथवरती. भारत स्वातंत्र्य व्हायच्या आधी भारताची इंडस्ट्रीयल ग्रोथ कशी असावी आणि त्याच्यामध्ये मला काय करता येईल हे त्यांनी स्वप्न बघितलं. नुसतंच बघितलं नाही तर सत्यातही आणलं. आणि त्याचं उदाहरण म्हणून जर का सांगायचं झालं तर प्रीमियर पद्मिनी नावाची जी गाडी होती, तिचा कारखाना मुंबईमध्ये, त्या कारखान्याच्या उभारणीमध्ये विश्वेश्वरय्यांचा फार मोठं योगदान आहे. ही तरी कंपनी जी होती ती बाहेरची होती, परंतु भारतीय कंपन्या निर्माण करण्यामध्ये सुद्धा त्यांचा वाटा आहे. म्हैसूर सँडलचं तुम्ही नाव प्रत्येकाने ऐकलं असेल आणि साबण बऱ्याच जणांनी वापरलंही असेल. ह्या कंपनीची निर्मिती विश्वेश्वरय्यांनी केलेली. म्हैसूर युनिव्हर्सिटीची निर्मिती विश्वेश्वरय्यांनी केली. एवढंच नाही केलं तर आज म्हणजे आत्ता एक वर्षभरापूर्वी जेव्हा आपली न्यू एज्युकेशन पॉलिसी डिक्लेअर झाली, त्याच्यामध्ये एक नवीन चेंज केला आणि ह्या वर्षीपासून कर्नाटक, महाराष्ट्र अशा एक 6 स्टेट्समध्ये मातृभाषेतून शिक्षण द्यावं असं सरकारने ठरवलं. त्याच्यासाठी पुस्तकं इंजिनिअरिंगची, मेडिकलची ही सगळी मातृभाषेत कन्व्हर्ट करायला सुरुवात केली. पण विश्वेश्वरय्यांनी हे फार पूर्वी ओळखलं होतं. जेव्हा म्हैसूर स्टेटचे दिवाण होते त्यावेळेस प्रायमरी एज्युकेशनमधली सगळी पुस्तकं त्यांनी पहिले मातृभाषेत म्हणजे कन्नड भाषेमध्ये तयार करून घेतली. आणि याचा परिणाम असा झाला की प्रायमरी एज्युकेशनमधली संख्या जी होती ती 3 वर्षामध्ये 10 पटीने वाढवली. सो एज्युकेशन, शिक्षण हे सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे आणि त्याचं विजन त्यांनी त्या काळामध्ये ठेवलं होतं, जे आज आपण आता फॉलो करायला सुरुवात करतो. म्हणून आपण यांना विजनरी म्हणतो. आणि म्हणून अशा लोकांचा स्मृतिदिन हा आपल्याला हे कायम स्मरण करून देण्यासाठी आहे की त्यांच्याकडे जसं विजन होतं त्याच्यातला काही अंश माझ्याकडे यावा आणि काही प्रमाणात का होईने मी मला माझ्या शिक्षणासाठी, माझ्या पूर्ण माझं जे काही जीवन आहे ते समृद्ध होण्यासाठी मला जसं देश किंवा माझा समाज जे काही देतो ते मी काही ना काही अंशामध्ये मी परत करू शकतो. आता इनोव्हेशन करायचं असं सगळेजण म्हणतात, पण म्हणजे नक्की काय करायचं? इनोव्हेशन करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? इनोव्हेशन करायचं म्हणजे आपल्याला खूप काही वेगळं करायची आवश्यकता नाही, पण आपण जे सध्या प्रचलित गोष्टी करतो आहे त्याच्यामधनं वेळ, पैसा किंवा ह्युमन एफर्ट्स हे आपल्याला जर का कुठल्याही मार्गाने कमी करता आले तर त्याला आपण इनोव्हेशन असं म्हणतो. एक छोटंसं उदाहरण देतो, छोटं कॉन्ट्रिब्युशन आमच्या कंपनीचंही आहे. त्याच्यामध्ये प्रोग्रेसिव्ह एक्सपर्ट कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेडनी आता 2 वर्षापूर्वी कोविड व्हायच्या आधी स्टील इंडस्ट्रीला काही इनपुट्स दिले आणि त्याचा परिणाम असा झाला, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आपण जे स्टील वापरतो रेन्फोर्समेंट स्टील, त्याच्यामध्ये 6 mm, 10 mm, 12 mm, 16 mm, 18 mm, 18 mm, 20 mm आणि 25 mm असं वापरतो. पण रिसेंटली भाग्यलक्ष्मी स्टील्स यांनी 14 mm आणि 18 mm स्टील मॅन्युफॅक्चर करायला सुरुवात केली आणि मार्केटमध्ये अवेलेबल करून दिली. या माध्यमातून आपण जे स्टील प्रोव्हाइड करतो ते एरिया ऑफ स्टीलवर प्रोव्हाइड करतो. 14 आणि 18 mm च्या माध्यमातून काही स्टील ज्यावेळेस आपण ते एक्सेस देत होतो त्याच्यापेक्षा आपण ते कमी करू शकतो या माध्यमातून. सो अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण करू शकतो. ज्या प्रचलित गोष्टी आहेत त्याच्यामध्ये नक्की कुठे काय अडचण आहे, तर आपल्याला संधी खूप मोठ्या आहेत. का बरं मोठ्या आहेत? म्हणजे मला की मी नेहमी सांगतो कॉलेजेसमध्ये ज्यावेळेस मी मुलांना लेक्चर देतो त्यावेळेस मला विचारलं, सर सिव्हिलमध्ये अपॉर्च्युनिटी आहे का?
माझा प्रश्न एकदम सोपा आहे, तुम्ही प्रत्येकाला विचारा, म्हणजे प्रत्येकाला उत्तर याचं लगेच मिळेल. सिव्हिलमध्ये समस्या आहेत का? खूप समस्या आहेत. समस्या आहेत म्हणजे आम्हाला संधी आहे. जिथे कुठे समस्या आहे तिथे आम्हाला संधी आहे. मग या समस्येवर आपल्याला काही तोडगा काढता येईल का, आपल्याला काही उपाय शोधता येईल का, हे करणं म्हणजे इंजिनिअरिंग. एवढं सोपं इंजिनिअरिंग आहे, पण आपण त्याला खूप जास्त कॉम्प्लेक्स करण्याची आवश्यकता नाही. आणि ह्याचबरोबर आपण जे असं स्मृती दिवस साजरे करतो तसे आपल्या आजूबाजूची रोल मॉडेल्स पण आपण बघितले पाहिजे. एक सगळ्यात मोठं कोविडच्या निमित्ताने एक गोष्ट सांगेल की सिव्हिल इंजिनियर्सला एक निसर्गाची देणगी काय. तर सिव्हिल इंजिनियर्सची मी असंख्य नावं सांगू शकतो अशा की ज्यांचा लाईफस्पॅन जर का तुम्ही बघितला तर हा खूप मोठा आहे. विश्वेश्वरय्यांचा लाईफस्पॅन 102 वर्षाचा होता. 102 वर्षापर्यंत ते जिवंत होते. त्याच्यातही त्यांच्याबद्दलचा एक शेवटचा किस्सा मी सांगतो. 97 वर्षाचे होईपर्यंत ते काम करत होते. आणि या दरम्यानमध्ये एक वर्षी ज्यावेळेस म्हैसूर स्टेटच्या लोकांबरोबर एका ठिकाणी ते चालले होते गाडीमध्ये आपल्या, तर तिथे जवळ एक शाळा होती. त्या शाळेची निर्मिती म्हैसूर स्टेटमध्ये त्यांच्या काळातच झालेली होती. तर त्यांच्याबरोबर जे जितनी अधिकारी होते ते म्हणाले की सर इथे खूप चांगली मुलं आहे, तुम्ही जाऊन यांना मार्गदर्शन करा. विश्वेश्वरय्या म्हणाले की अरे माझी आता काही तयारी नाही आहे, मला मार्गदर्शन करायला मी कसं करू. नाही म्हणे सर तुम्ही करू शकता, तुम्ही या आणि मार्गदर्शन करा. विश्वेश्वरय्या तिथे गेल्यानंतर त्यांनी मुलांना मार्गदर्शन केलं. पण मार्गदर्शन करून ते जेव्हा परत आले त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये सारखी उठून होती की मला जे काही मार्गदर्शन करायला पाहिजे ते मी करू शकलेलो नाही. मग त्यांनी 2 दिवस तयारी केली. तिसऱ्या दिवशी ते परत तिथे गेले आणि त्यांना जे काही मार्गदर्शन करायचं होतं ते केलं. इतकं डेडिकेशन, डिव्होशन आपल्या प्रत्येक कार्याप्रती जर का आपण ठेवलं तर आपण त्याच्यामधनं खूप चांगली निर्मिती करू शकतो. असं पॅशन, असं डिव्होशन आपल्यामध्ये असायला पाहिजे. असे डिव्होटी लोक खूप आहेत. म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगमधले तर मी सांगेनच, पण आज जर का आपण बघितलं तर पेडगाव हॉस्पिटल आपण ज्या वास्तूमध्ये उभे आहोत, ही वास्तू उभी करण्यासाठी ज्या असंख्य लोकांनी डिव्होशन दिलेलं आहे, अशी खूप उदाहरणं आपल्या आजूबाजूला असतात. मग ते सतीश सर असतील, खंडरे सर असतील किंवा आणखीनही ज्ञात अज्ञात खूप लोक असतील. तर या सगळ्यांच्या डिव्होशनवर आज हे वास्तू उभी आहे आणि त्या हजारो लोक याचा फायदा घेत आहेत. असं काहीतरी कार्य आपल्या हातून, असं एवढं मोठं कार्य तर आपण करणं शक्य नाही किंवा आपल्या हातून होणं कदाचित अशक्य आहे, पण त्याच्यामध्ये आपलं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असावं ही आपली इच्छा आहे. आणि म्हणून सिव्हिल इंजिनियर्स म्हणजे काही महत्त्वाची नावं मी फक्त तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्यामध्ये एक सगळ्यांना कदाचित माहिती असेल किंवा माहिती नसेल, ज्यांना आपण मेट्रोमॅन म्हणतो, ई श्रीधरन. आज 87व्या वर्षी सुद्धा ते कार्यरत आहेत. दुसरे कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी. कॉन्क्रीट म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगचा प्राण आहे. कॉन्क्रीटशिवाय आपली स्ट्रक्चर कम्प्लीट होत नाही. कॉन्क्रीटमधलं सगळ्यात मोठं नाव भारतामधलं एम एस शेट्टी यांचं कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीचं पुस्तक तुम्ही वाचलं असेल. एम एस शेट्टी सरांच्या 91व्या वाढदिवसाच्या दिवशी ICI पुणे म्हणजे इंडियन कॉन्क्रीट इन्स्टिट्यूट पुणे यांनी एक प्रोग्राम अरेंज केला होता. अख्खा दिवस हा प्रोग्राम होता. सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. 6 वाजल्यानंतर 1 तासाचा ब्रेक होता आणि 7 वाजल्यानंतर सरांचं फेलिसिटेशन होतं. या पूर्ण प्रोग्राममध्ये सकाळी 9 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत 90 वर्षाचे शेट्टी सर पूर्ण कार्यक्रम बघत होते. 7 वाजता ज्यावेळेस त्यांना बोलण्यासाठी स्टेजवर आमंत्रित केलं त्यावेळेस त्यांना सांगितलं की सर तुम्ही बसून बोललात तरी चालेल, आज दिवसभर तुम्हाला खूप ताण झाला आहे. तर शेट्टी सर म्हणाले जो बसून बोलेल तर इंजिनियरच कसला, म्हणून ते स्वतः उभे राहिले आणि त्यांनी 1.25 तास त्यांनी मार्गदर्शन केलं. सिव्हिल इंजिनिअरमध्ये फिजिकल मेंटल स्टॅबिलिटी ही खूप मोठ्या प्रमाणात येते. जर त्यांनी फील्डमध्ये काम केलं तर ही स्टॅबिलिटी येण्यासाठी त्याला खूप फायदा होतो आणि म्हणून सगळ्यांनी फील्डमध्ये काम करणं गरजेचं आहे. सिव्हिल इंजिनियर जो ऑफिसमध्ये AC खाली बसून काम करतो तो सिव्हिल इंजिनियरच नाही असं माझं मत आहे. कदाचित ते चुकीचंही असेल परंतु ते मत आहे जे आहे ते आहे. आणि म्हणून जर का तुम्हाला चांगलं सिव्हिल इंजिनियर व्हायचं असेल तर फील्डवर काम करायला पर्याय नाही. फील्डवर जो काम करेल तोच पुढे जाईल. असे खूप इंजिनियर्स आहेत. अजून एक उदाहरण आपलं औरंगाबादमधलं देता येईल माधवराव चितळे. माधवराव चितळ्यांचं नाव सगळ्यांनी ऐकलं असेल. माधवराव चितळ्यांचा एक महत्त्वाचा जर का तुम्हाला म्हणजे भारतीय संस्कृतीप्रती त्यांचा असलेलं प्रेम आणि भारतीय संस्कृतीचा आणि नद्यांचा त्यांचा असलेला अभ्यास याच्यावरती खूप काही अभ्यासण्यासारखं आहे. त्यांचं एक पुस्तक आहे वाल्मिकी रामायणावर. त्या पुस्तकामध्ये सुरुवातीलाच त्यांनी नद्यांचे प्रवाह कसे बदलतात आणि त्या रेफरन्सनी भारतीय इतिहास म्हणजे रामायणातला जो इतिहास आहे ज्याला आपण आज खोटं ठरवतो की हां ते तर रेफरन्स आहे पण तिथे तर नदीच नाही आज,
ते कसं बदलतं, विशेषतः उत्तर भागामध्ये याच्यावरती खूप छान विवेचन त्यांनी केलं. नद्यांचा त्यांचा अभ्यास इतका मोठा होता की तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहिती नाही, पण आपलं साऊथ ईस्ट एशियाचा एक जल आयोग निर्माण झाला, ज्याच्यामध्ये चायना, भारत, बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान या सगळ्या देशांचा मिळून एक आयोग तयार केला गेला, जो या देशांमधल्या पाणी वाटपासाठी तयार केला गेला. याचा पहिला अध्यक्षपद कोणाला द्यायचं याच्यावरती चर्चा चालली असताना सगळ्यांनी एकमताने जे नाव पुढे घेतलं ते माधवराव चितळे. एवढं झाल्यानंतर थांबलं नाही. याचं जे ऑफिस होतं ते ऑफिस दिल्लीत करायचं ठरलं. आता माधवराव चितळेंना जर अध्यक्ष करायचं असेल, त्यांच्याकडे जर हा सगळा भार द्यायचा असेल तर ऑफिस दिल्लीत करायला पाहिजे, म्हणून दिल्ली हे ठिकाण निवडलं. त्यावेळेस माधवराव चितळे निवृत्त झालेले होते आणि औरंगाबाद इथे ते स्थायिक होते. माधवराव चितळेंनी सांगितलं की जर का तुम्हाला या आयोगाची स्थापना करायचीच असेल आणि मला तुम्ही अध्यक्षपद देणारच असाल, माझा आग्रह नाही, पण जर देणारच असाल तर मी दिल्लीच्या ऑफिसमध्ये येणार नाही, तुम्हाला ते ऑफिस औरंगाबादला द्यावं लागेल. आणि म्हणून ते वाल्मी, आपले जे वाल्मी आहे तिथे हे ऑफिस होतं. आणि म्हणून म्हणजे माणसाचा मोठेपणा किती असतो किंवा त्याचं कर्तृत्व किती मोठं असतं की ते ऑफिस त्यांच्यासाठी इथे आलं, यांना तिथे नाही नेलं. असाच एक किस्सा त्यांच्याबद्दल अजून आहे. त्यांना समवाद, मला त्यांचा तो पुरस्कार आठवत नाही म्हणून जातो, पण स्वित्झर्लंडने त्यांना पुरस्कार दिला. स्वित्झर्लंड का स्वीडन या दोन्ही देशांपैकी एकाने त्यांच्या जल मधल्या कार्यासाठी त्यांना पुरस्कार दिला. तो पुरस्कार जेव्हा दिला त्यावेळेस ते पुरस्काराचं आमंत्रण द्यायला जेव्हा ते लोक आले त्यावेळेस त्यांच्याबरोबर एक टेलर होता आणि त्यांनी सांगितलं की चितळे सर, तुमचं मेजरमेंट घ्यावं लागेल, तुमच्यासाठी जो सूट आहे त्यांचा पॅटर्न आमचा ठरलेला आहे आणि तो सूट तुम्हाला घालून तिथे समारंभाला यावं लागेल. माधवराव चितळेंनी सांगितलं की असं जर असेल तर हा पुरस्कारच मला नको, तुम्ही पुरस्कार मला द्यायला आला, मी पुरस्कार मागायला तुमच्याकडे आलो नाही, किंवा मी कसं यायचं हे मी ठरवेन, मी सुटापटात येणार नाही. आणि भारतीय संस्कृतीप्रती असलेल्या प्रेमाने त्यांनी तिथे धोतर आणि जब्बा या आपल्या पारंपरिक वेशात गेले आणि त्यांना तो पुरस्कार दिला. जवळपास 80 वर्षाची परंपरा पहिल्यांदा मोडली. माणसाचं व्यक्तिमत्व किती मोठं असू शकतं, अशी व्यक्तिमत्व आपल्या आजूबाजूला असतात, ही सगळी आपल्यासाठी रोल मॉडेल्स आहेत. रोल मॉडेल्स म्हणजे हे आपले आदर्श असायला पाहिजे. यांच्या या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. सो येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सगळे यंग इंजिनियर्स आहात, आपल्या हातूनही असं कुठेतरी काहीतरी कॉन्ट्रीब्युशन हो आणि आपण एक चांगले सिव्हिल इंजिनियर म्हणून तयार होतो. हीच आजच्या दिवशी सगळ्यांसाठी प्रार्थना आणि सगळ्यांसाठी आव्हान सुद्धा. कारण आपण जर का हे आव्हान स्वीकारलं तरच आपण चांगले इंजिनियर होऊ शकतो. आपल्या इंजिनिअरिंगचा आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी आपण नक्कीच वापर करायला पाहिजे. या देशामुळे आणि समाजामुळे, समाज आहे म्हणून आपण आहोत आणि समाज आहे म्हणून देश आहे, देश आहे म्हणून समाज आहे. म्हणून या सगळ्यांप्रती आपलं प्रेम आणि आपण आपली कर्तव्य भावना आहे सतत जागरूक राहायला हवी आणि आपण यांना आपल्या जे काही आपल्या बळात असेल, जे काही आपल्या बुद्धीला पेरवेल, आपल्या शारीरिक क्षमतेला पेरवेल ते आपण त्यांना परत करायला हवं. एवढंच बोलतो.